नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह केली। 24,900च्या अबाव मार्केट ओपन झालं, पण ओपनिंग नंतर मार्केट जे आहे ते एकदम बोरिंग ट्रेडिंग सेशन स्टॅग्नंट 24,900 950 या 50 पॉईंटच्या रेंजमध्ये निफ्टी ट्रेड करत राहिला। बँक निफ्टीसुद्धा जो आहे तो 51,500च्या आसपास ट्रेड करत राहिला एंटायर दिवसभर। आज बँक निफ्टीची विकली प्लस मंथली एक्सपायरी होती, त्यामुळे थोडं बँक निफ्टीनं साईडवेज कारभार केला, पण ओव्हरऑल मार्केटमध्ये आज फारशी काही वधघट झाली नाही। मार्केट जे आहे ते एक स्टॅग्नंट मूव देऊन त्याच रेंजला क्लोज झाला। निफ्टी 100 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये, सेन्सेक्स 300 पॉईंट पॉझिटिव्ह आणि बँक निफ्टी फ्लॅट 50 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झालं। मार्केटचं आज लक्ष संपूर्ण जे आहे ते आज रात्री होणाऱ्या US फेडरल रिझर्व्हच्या मीटिंगच्या आउटकमवर आहे। आज व्याजदर निश्चितीची US फेडची मीटिंग आहे, त्याच्यावर मार्केटचं लक्ष आहे असं मला वाटतं। त्यामुळे मार्केट फ्लॅट आणि स्टॅग्नंट ट्रेडिंग सेशन दिला, त्यामुळे मला वाटतं उद्या मार्केट आयदर गॅपअप और थोडंसं गॅपडाऊन होऊ शकतं। जो काही निर्णय USच्या मीटिंगमध्ये येईल फेडरल रिझर्व्हच्या, त्या अकॉर्डिंगली US मार्केट ज्या पद्धतीने रिॲक्ट करतील त्यानुसार आपले मार्केट रिॲक्ट होताना आपल्याला उद्या बघायला मिळेल। त्यामुळे आयदर गॅपअप और मे बी स्लाइटली गॅपडाऊन। US फेडरलच्या मीटिंग बाबतीत बोलायला झालं, व्याजदर अनचेंज राहतील, कोणतेही बदलाव होणार नाहीत अशी अपेक्षा आहे। मार्केटचं लक्ष जे आहे ते फेडरल चेअरमन जे आहेत त्यांच्या कॉमेंट्रीवर असेल। फर्दर फ्युचर रेट कट कधी येतील, केव्हा येतील आणि किती येतील यावर मार्केटचं लक्ष आहे। ऑलरेडी मार्केटने ॲसेस केले जवळपास 2 व्याजदर कट ह्या वर्षी आपणाला बघायला मिळतील। सप्टेंबर ऑक्टोबर नंतर डिसेंबरपर्यंत 2 ॲटलिस्ट व्याजदर कट बघायला मिळतील USमध्ये। तसं झालं तर मला वाटतं मार्केट एक रिॲक्शन देऊ शकतं, अदरवाईज अनचेंज राहिलं तर थोडंसं मला वाटतं फ्लॅट क्लोज करू शकते। त्यामुळे US फेडरल चेअरमन ज्या पद्धतीनं पुढचे फोरकास्ट देतील त्यानुसार US मार्केटची रिॲक्शन राहील आणि त्यानुसार आपली टेक्निकल लेवल बाबतीत उद्यासाठी बोलायला झालं तर निफ्टी जोपर्यंत 25,000च्या हायर एंडला आहे, 25,000च्या वर मेंटेन राहिला तरच स्काय द लिमिट मार्केट फर्दर अपमूव्ह दाखवू शकतं। कारण उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे, 25,000च्या स्ट्राईक प्राईसला ह्यूज ओपन इंटरेस्ट आहे कॉल साईडला। त्यामुळे जर 25,000च्या वरती मेंटेन राहिला तर स्काय द लिमिट मे बी 25,200 300पर्यंत जाऊ शकतो। अदरवाईज 25,000च्या खाली 24,800 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे। 24,800च्या खाली गेलं तर 24,700पर्यंत निफ्टी जाऊ शकतं। बँक निफ्टी इंटॅक्ट आहे त्याच रेंजमध्ये 51,500च्या खाली 51,200 ते 51,000पर्यंत जाऊ शकतं। 51,500च्या अबाव मेंटेन राहिला तर मे बी 51,800 ते 52,000पर्यंत बँक निफ्टीसुद्धा आपल्याला गेलेली बघायला मिळू शकते। त्यामुळे या रेंज आहेत टेक्निकल्स ते इंटॅक्ट आहेत। फक्त निफ्टीसाठी 25,000च्या वरती स्कायज द लिमिट फर्दर अपमूव्ह येऊ शकते। FIDIचा डेटा बघायला झाला, आजचा अजून अपडेट नाही, पण काल जवळपास 5,500 करोडची विक्री FISनी केली। DISनी 5,500 करोडची खरेदी केली। बाईंग सेलिंग FIS DISमध्ये सेम रेशोमध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळतं आहे। बाकी फारशी काही मोमेंटम उद्यासाठी नाही, US फेडरल रिझर्व्हकडेच आपलं फक्त लक्ष असणार आहे। आज ओव्हरऑल NSEमध्ये 1,215 शेअर्स वाढले, त्याबद्दल 1,150 शेअर्स पडले। निफ्टीमध्ये 33 शेअर्स वाढले, त्याबद्दल 17 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे, पण NSEमध्ये ऑलमोस्ट सेम आहे। सेक्टर इंडिसायजेसमध्ये ऑटो आणि मेटल सेक्टरमध्ये तेजी राहिली। PSU बँक सेक्टर मायनर निगेटिव्ह बंद झालं, बाकी अदर सेक्टर्स फ्लॅट पॉझिटिव्ह साईडला बंद झालेले आहेत। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायला झाला तर युरोपियन मार्केट्स 1% पॉझिटिव्ह आहेत। डाऊ फ्युचर्स 250 पॉईंट पॉझिटिव्ह दाखवत आहे, पण US मार्केट्स ॲक्च्युअल पोस्ट मीटिंग अमेरिकेच्या US फेडच्या पोस्ट मीटिंग ज्या पद्धतीनं क्लोज होतील, रिॲक्शन देतील त्यानुसार आपल्या मार्केटची उद्या जे आहे ते वाटचाल राहील असं वाटतं। त्यामुळे बघूया आज US फेडरल रिझर्व्ह कशा पद्धतीने डिसिजन और फोरकास्ट प्रेझेंट करते, त्यानुसार मार्केटची उद्या रिॲक्शन कशी होईल। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ असेल लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।